31 डिसेंबर नंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. भुजबळ हे मुख्यमंत्री होऊ शकतात असं बच्चू कडू म्हणाले. तर तिकडे नागपुरात युपीचे मंत्री सूर्यप्रताप शाही यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं विधान केलंय. तीन वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेऊन भावी मुख्यमंत्री पदाच्या चर्चा केल्या. आता 31 डिसेंबर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार की राहणार हा वेगळा विषय, पण गेलेच तर सीएम नेमकं कोण होणार हा महत्वाचा विषय. कारण दावेदार आता वाढताना दिसतात. पूर्वी या यादीमध्ये एकटे फडणवीस होते, त्यानंतर अजित पवारांनी बंड केलं आणि फडणवीस बॅकफुटला गेले. जरांगे पाटलांच्या आंदोलनातनं नवी समीकरणं तयार झाली आणि छगन भुजबळांचं नाव सुद्धा चर्चेत यायला लागलं. असो, तर आपला मुख्य मुद्दा आहे 31 डिसेंबरला एकनाथ शिंदे यांचं सरकार कोसळलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता यातला पहिला मुद्दा तो म्हणजे शिंदे सरकार खरंच कोसळणार का? तर ठामपणे आजही कुणालाच सांगता येत नाही की शिंदे सरकार खरंच कोसळेल का ते. पण समजा एकनाथ शिंदे अपात्र जरी ठरले तरीही त्यांना विधान परिषदेवर घेऊन मुख्यमंत्री पदावर कायम ठेवलं जाईल असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं. त्यानंतर काही घटनातज्ञांनी शिंदे अशा प्रकारे मुख्यमंत्री पदावर राहू शकणार नाहीत असे दावे केले. मात्र वस्तुस्थिती अशीच आहे की घटनेनुसार शिंदे अपात्र ठरले तरीही ते विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात किंवा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरीही ते जास्तीत जास्त 6 महिने मुख्यमंत्री पदावरती कायम राहू शकतात. आता यातला दुसरा मुद्दा, विधानसभा अध्यक्ष शिंदेंना अपात्र करण्याचा निर्णय घेतील का? कारण नार्वेकरांनी असा निर्णय घेतला तर भाजपने एकनाथ शिंदेंचा वापर करून घेतला असा थेट मेसेज शिवसैनिकांमध्ये पोहोचला जाईल आणि शिवसैनिक हे पुन्हा उद्धव ठाकरे यांना बळ देताना दिसतील. हा धोका ओळखूनच जर का अपात्रच करायचा निर्णय द्यावा लागत असेल तर वेळ खाऊन विधानसभा अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाला यामध्ये हस्तक्षेप करायला लावतील. म्हणजे अपात्र करायचा निर्णय घ्यायचा असेल तर तो विधानसभा अध्यक्ष स्वतः न घेता हा चेंडू सर्वोच्च न्यायालयाच्या दारात टाकतील. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय एकनाथ शिंदेसह 16 जणांच्या अपात्रतेचा निर्णय जाहीर करेल. थोडक्यात काय तर हे दोन मुद्दे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की सहजासहजी एकनाथ शिंदे हे पदावरून दूर जाणार नाहीत आणि तशी वेळ आलीच तर हा निर्णय लांबणीवर पडू शकतो. आता यातला आपला मुख्य मुद्दा, समजा तरी देखील नार्वेकरांनी अपात्रतेचा निर्णय घेतला किंवा त्यापूर्वीच दिल्ली हायकमांडने आपली मर्जी बदलली तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोणाला केलं जाईल? देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि छगन भुजबळ अशी 3 नावं सध्या या रेसमध्ये चर्चेत आली आहेत. त्यामुळे या 3 नावांभोवती आपण चर्चा करणं गरजेचं आहे. यातलं पहिलं नाव आहे अर्थात देवेंद्र फडणवीस यांचं. शिंदे नसतील तर फडणवीसच, कारण फडणवीसांकडे सध्या मुख्यमंत्री होण्याची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. फडणवीस मुख्यमंत्री पदाचे सगळ्यात मोठे दावेदार ठरू शकतील असं सध्या तरी चित्र दिसतंय. नेमकं कसं ते समजून घेऊया. मुद्दा क्रमांक 1, फडणवीसांची जात. जातीने ब्राह्मण असल्यानं अशी चर्चा फडणवीसांसोबत अनेकदा झाली आहे. पण ब्राह्मण असणं किंवा ओबीसी अथवा मराठा या 2 जातींपैकी एक नसणं हे फडणवीसांच्या सध्या पथ्यावर पडू शकतं. राज्यामध्ये मनोज जरांगेंच्या निमित्ताने ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष निर्माण होताना दिसतोय. अशा वेळी एकनाथ शिंदे हे मराठा असल्यानं ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण होतीये. ते जरांगे पाटलांच्या सगळ्याच मागण्या मान्य करतायत किंवा जरांगे पाटलांना पाठीशी घालतायत असं मत ओबीसी समाजात तयार होताना दिसतंय. अशा वेळी एकनाथ शिंदेंना दूर करण्याची वेळ आली तर केंद्रीय हायकमांड मराठा नेतृत्वाला हटवताना जातीची समीकरणं समोर ठेवून निर्णय घेईल. मग अशा वेळी ओबीसी आणि मराठा या दोन्ही जातीतनं येणाऱ्या नेत्यांच्या दावेदारीपेक्षा वेगळ्या जातीतनं येणाऱ्या उमेदवाराचे चान्सेस हे जास्त वाढतील. आता यातला मुद्दा क्रमांक 2, उद्याचा येणारा निकाल. एक्झिट पोलचे आकडे आलेत. राजस्थान, मध्य प्रदेश इथं पुन्हा काँग्रेसची सत्ता येताना दिसतीये. तेलंगणा आणि छत्तीसगड हे सुद्धा काँग्रेसच्या पारड्यात जातील अशी चिन्ह आहेत. समजा उद्याच्या निकालात काँग्रेस जिंकली तर भाजप समोरची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. कारण पुढच्या 4च महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्रातनं लोकसभेला भाजपला दगाफटका झाला तर केंद्रामध्ये मोदी सरकारचे पुनरागमनाचे चान्सेस हे कमी होतील. मग अशा वेळी भाजप आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी अनुकूल होईल. सगळ्यात जास्त आमदार असून सुद्धा 5 पैकी जवळपास 4 वर्षांपेक्षा अधिक काळ सेनेचा मुख्यमंत्री राहिलाय. कितीही झालं तरी शिंदेंच्या नेतृत्वात लोकसभा लढवण्यापेक्षा भाजप नेत्याच्या नेतृत्वात लोकसभा लढवावी या निर्णयावरती हायकमांड येईल आणि फडणवीसांचे मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस हे वाढताना दिसतील.
कारण फडणवीसांच्या नेतृत्वात 1900 महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका या भाजपने लढवल्यात आणि त्यांना चांगलंच यश देखील मिळालं. आता येतो मुद्दा क्रमांक 3, प्रतिस्पर्धी. फडणवीसांचे प्रतिस्पर्धी म्हणून अजित पवार यांची चर्चा होत होती, पण मराठा आरक्षणाच्या निमित्तानं अजित पवार बॅकफुटला गेले असं दिसून आलं. पुणे सेंट्रिक राजकारण असेल किंवा आपल्याच नेत्यांवर नसलेला अंकुश असेल, या गोष्टींचा विचार करता अजित पवारांच्या हाती महाराष्ट्राचं नेतृत्व देताना आता भाजपच्या हायकमांडला विचार हा करावाच लागणार आहे. भाजप अंतर्गत फडणवीसांसमोर प्रतिस्पर्धी सुद्धा तयार झालेला नाहीये. साहजिकच फडणवीसांचे चान्सेस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी येण्याचे जास्त दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांनंतर चर्चा करावी लागते ती अजित पवारांची. अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस किती आहेत ते सुद्धा समजून घेऊया. यातला मुद्दा क्रमांक 1 आहे सामाजिक तडजोड. समजा अजित पवारांनी मराठा आणि ओबीसी संघर्षात मध्यस्थी करण्याची भूमिका नीटपणे सांभाळली तर अजित पवार यांचे चान्सेस वाढतात. सध्या भुजबळांनी ओबीसी समाजाची भूमिका ही आक्रमकपणे बजावायला सुरुवात केली आहे, मात्र त्याच वेळी अलिप्त राहिल्यामुळे अजित पवारांच्या विरोधात मराठा समाजाचा रोष आहे. तरीही राष्ट्रवादीची कोर वोट बँक ही मराठाच आहे. मग अशा वेळी अजित पवारांनी जाती आधारित जनगणना अथवा केंद्राच्या हस्तक्षेपामुळे स्वतंत्र मराठा आरक्षणाचा प्रश्न हा निकाली लावण्यात यश मिळवलं तर मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज न दुखावता एकत्रित आणण्याची सामाजिक तडजोड अजित पवार साध्य करू शकतात. अर्थात यासाठी अजित पवारांना केंद्राची मदत लागणार आहे आणि भाजपला याचं श्रेय न जाता अजित पवारांना या गोष्टींचं श्रेय देऊन अजित पवारांना मोठं करण्याची रिस्क भाजप हायकमांड घेईल का, हा मोठा प्रश्नच आहे. यातला मुद्दा क्रमांक 2 आहे शरद पवारांची ताकद कमी करणं. एकनाथ शिंदे गेले तर अजित पवारांचे चान्सेस मुख्यमंत्री पदावर येण्याचे वाढू शकतात, ते शरद पवारांच्या न्यूसेन्स व्हॅल्यूमुळे. समजा उद्याच्या निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवलं तर इंडिया आघाडीच्या चर्चा या मोठ्या प्रमाणात होतील. मग अशा वेळी इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरून सगळे पक्ष जोडून घेण्याची खेळी शरद पवार चांगल्या पद्धतीने करताना दिसतील. अशा परिस्थितीत अजित पवारांना ताकद देऊन शरद पवारांच्या मागे अजित पवारांना लावणं आणि शरद पवारांची ताकद कमी करणं ही खेळी भाजपचं हायकमांड करू शकतं. पक्ष फुटला तरी शरद पवारांची म्हणावी तशी ताकद कमी झालेली नाहीये. मग अशा वेळी शरद पवारांना थांबवण्याच्या खेळीमध्ये अजित पवारांचे चान्सेस वाढताना दिसतात. अजित पवारांसंदर्भातला मुद्दा क्रमांक 3 आहे नरेटिव्ह बिल्डिंगसाठी अजित पवारांची असणारी गरज. आता मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ किती राहिलाय तर पुढच्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये निवडणुका गृहीत धरल्या तरी 8 ते 10 महिन्यांपेक्षा अधिक काळ नव्या मुख्यमंत्र्यांना मिळणारच नाहीये. त्यातही जो नेता शेवटच्या काळात मुख्यमंत्री पदावर असेल त्याला परत मुख्यमंत्री पदावरती रिपीट करण्याचे चान्सेस हे कमी राहतील. मग अशा वेळी कमी काळासाठी फडणवीसांकडे कार्यभार देण्यापेक्षा अजित पवारांकडे जबाबदारी देऊन भाजप सोबत जो येतो त्याचा फायदा होतो हे नरेटिव्ह भाजप सेट करण्याच्या तयारीला लागेल. अर्थात असं झालं तर भाजप सोबत येणाऱ्यांची संख्या वाढेल, शिवाय शरद पवारांसोबत आजही असणारे लोक हे त्यांना सोबत घेता येतील. या दोन्ही गोष्टींचा विचार करता सध्या मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांचे चान्सेस हे अधिक दिसतात. आता यातला तिसरा क्रमांक छगन भुजबळांचा. जितके वेळा शरद पवारांचा पंतप्रधान होण्याचा चान्स हुकलाय, कदाचित त्याहीपेक्षा अधिक वेळा भुजबळांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा चान्स हुकलाय. 93ला शिवसेना सोडली नसती तर 95ला जोशींऐवजी भुजबळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते. 99ला काँग्रेस सोडली नसती तर विलासराव देशमुख यांच्याऐवजी भुजबळ सीएम असते. 4ला पवारांनी मुख्यमंत्रीपद पक्षाकडे घेतलं असतं तर भुजबळ सीएम झाले असते. असो तर भुजबळांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षा या लपून राहिलेल्या नाहीयेत. पण आता भुजबळांचे मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस किती आहेत ते सुद्धा पाहूयात. यातला मुद्दा क्रमांक 1 ओबीसी मतांचं असणारं महत्व. भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे सगळे ओबीसी एकत्र आले तर किती मोठी संख्या आहे. नितीश कुमारांमुळे उत्तरेतलं राजकारण कमंडलवरून मंडलवर सरकण्याची भीती भाजपच्या हायकमांड समोर आहे. अशा वेळी आक्रमक ओबीसी नेतृत्व भाजपकडे असावं असं भाजपला वाटतंच. सध्या भाजपमध्ये जे कोणी ओबीसी नेते आहेत ते नावापुरतेच ओबीसी लीडर आहेत. थेट जातीचं राजकारण करणाऱ्यांची कमतरता भरून काढणं, देशव्यापी ओबीसी लीडर निर्माण करणं ही खेळी भाजपला करावीच लागली तर भुजबळांचं महत्व अधोरेखित होऊ शकतं. जर का महाराष्ट्रातली जात समीकरणं भाजपला मराठा टाळून सोडवता येत असतील तर आणि तरच छगन भुजबळांच्या नावाचा विचार मुख्यमंत्री पदासाठी होऊ शकतो. भुजबळांच्या फेवरमध्ये जाणारा मुद्दा क्रमांक 2 म्हणजे तिसराच पर्याय देणं. भाजप आपल्या धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. समजा गृहीत धरलेली नावं भाजपला नकोच असतील तर मग कोणतं नाव?
आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील अशा नावांच्या चर्चा होतील, पण निवडणूक काळात राज्य सांभाळू शकतील असा अनुभव या नेत्यांकडे नसेल. मग अशावेळी राजकीय अनुभव आणि शहाणपण या मेरिटवरती छगन भुजबळ यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नंबर लागू शकतो. आता भुजबळांच्या नावाची चर्चा करण्यात बऱ्याच मर्यादा आहेत, कारण छगन भुजबळ हे सध्या अजित पवार गटात आहेत. अजित पवारांचा नंबर असताना भुजबळांचा नंबर लागणं हे कठीणच दिसतं. त्यातही भाजपकडून भुजबळांचं नाव समोर आलं तर अजित पवार पुन्हा माघारी फिरू शकतील. अजित पवारांना दुखावून छगन भुजबळांना पुढे आणण्याचे दूरपर्यंतचे चान्सेस सध्या दिसत नाहीत. अर्थात चान्सेस पेक्षा मर्यादा या अधिक अधोरेखित होतात. एकंदरीत तिन्ही नावांचा विचार केला तर मात्र देवेंद्र फडणवीस यांचे चान्सेस मुख्यमंत्री पदासाठी अधिक दिसतात. त्यानंतर अजित पवारांचा नंबर लागतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होतीये, पण ती शक्यता जवळपास नाही असंच म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती नसतील तर मग कोणता नेता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री होईल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल बिडूचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.